गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी कळप परिसरात कऱ्हा नदीच्या काठावर भाविकांची गर्दी। गेल्या 10 दिवसांपासून घरगुती तसेच मंडळामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाला आज अनंत चतुर्थीनिमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आलाय। बाप्पाच्या आगमनाने घराघरात आणि वाडी वस्तीमध्ये भावभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। बाप्पाच्या सेवेत प्रत्येक भाविक तल्लीन झालेला असतानाच आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे। मागील 10 दिवसात लाडू मोदकासह पंचपक्वानाचा आस्वाद घेत आरती आणि भजनाचा मनसोक्त आनंद लुटत अखेर बाप्पा गावाला निघाले आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती गेले गावाला, चैन पडेल आम्हाला, उंदीर मामा की जय या जयघोषात आणि ढोल ताशासह डीजेच्या तालावर थिरकत गुलाल उधळत गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाचा निरोप घेतला आहे। यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे कऱ्हा नदी खळखळून वाहत असून खळद परिसरात घरगुती गणपती विसर्जनासाठी दुपारपासूनच कऱ्हा नदीच्या तीरावर भाविकांनी गर्दी केलेली पाहावयास मिळत आहे। सायंकाळी 6 नंतरनं कऱ्हा नदीच्या तीरावर भाविकांची गर्दी वाढत गेली। यावेळेस सामूहिक आरती केल्यानंतर 5 ते 10 गणपती बाप्पांचं सामूहिकरित्या विसर्जन करत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप देण्यात आला। यानंतर रात्री उशिरापर्यंत गावातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने ढोल ताशासह डीजेच्या तालावर नाचत बाप्पाला निरोप देण्यात आला। या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।